तर मंडळींनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो आजच्या व्हिडिओमध्ये ATV प्रोजेक्ट्स इंडिया लिमिटेडबद्दल चर्चा करणार आहोत. क्वार्टर 1 म्हणजे मित्रांनो जून क्वार्टरचे रिझल्ट्स फायनली ह्या ठिकाणी अनाऊन्स झालेले आहेत. सो ह्या क्वार्टरमध्ये कंपनीचे जे काही रिझल्ट्स आहेत मित्रांनो ते ह्या ठिकाणी कशा पद्धतीने अनाऊन्स झाले आहेत त्याविषयी आपण डिस्कशन करू. 19 जुलै रोजी मित्रांनो ह्या ठिकाणी रिझल्ट्स अनाऊन्स झालेले आहेत आणि सध्याच्या लेवलवरती इन्व्हेस्टमेंट करणं आपल्याला फायद्याचं ठरू शकतं का ह्याविषयी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. आता बघा मित्रांनो, सर्वप्रथम कोणतीही इम्पॉर्टंट अनाउन्समेंट तर सध्या होताना ह्या ठिकाणी दिसत नाही आहे. एक स्मॉल कॅप कंपनी आहे, त्यामुळे डिव्हिडंड, बोनस, स्प्लिट, इश्यू ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो फार कमी प्रमाणात ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला एक कळकळीची विनंती देखील आहे, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट दाखवा, कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची नितांत गरज आहे. आपल्या मराठी बांधवांच्या विकासासाठी, आर्थिक विकासासाठीच आपण हे चॅनल बनवलेलं आहे. सो बघा, सर्वप्रथम कंपनी एक प्रोजेक्ट मॅनेजमेंट कंपनी आहे, जे रिअल एस्टेटचे प्रोजेक्ट्स वगैरे ह्या ठिकाणी काय करते, मॅनेज करण्याचं ह्या ठिकाणी काम करते. आता बघूया की ह्या ठिकाणी कंपनीचा परफॉर्मन्स ह्या क्वार्टरमध्ये कसा राहिलेला आहे. आता सेल्सचा जर विचार केला 15,26,00,000 रुपयांची सेल्स जी मागील क्वार्टरमध्ये म्हणजे मार्च क्वार्टरमध्ये 17,78,00,000 रुपयांची होती. जून 2021मध्ये 19,83,00,000 रुपयांची होती. सो क्वार्टर ऑन क्वार्टर कुठे ना कुठे सेल्समध्ये मित्रांनो घसरण पाहायला मिळते. एक्सपेन्सेस खर्चाचा विचार केला 13,04,00,000 रुपयांचे खर्च आणि 2,22,00,000 रुपयांचे ऑपरेटिंग प्रॉफिट होते मित्रांनो. ऑदर इन्कमचा विचार केला तर 5,00,000 रुपयांचे ऑदर इन्कम्स आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि जर तुम्ही नेट प्रॉफिटचा विचार केला तर तुम्ही बघू शकता 2 कोटी रुपयांचा नेट प्रॉफिट ह्या ठिकाणी 2,01,00,000 रुपयांचा नेट प्रॉफिट आहे, जो मागील क्वार्टरमध्ये 2,57,00,000 रुपयाचा होता आणि जून 2024मध्ये 1,60,00,000 रुपयांचा होता. सो मागील जून क्वार्टरपेक्षा मित्रांनो जे प्रॉफिट्स आहेत ते ह्या ठिकाणी डेफिनेटली कुठे ना कुठे आपल्याला वाढतात दिसलेले आहेत. अराउंड आपल्याला मित्रांनो एक 10%पेक्षा जास्त ग्रोथ आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये पाहायला मिळते मागील जून क्वार्टरपेक्षा, जे एक चांगले आकडे ह्या ठिकाणी आपण म्हणू शकतो, ठीकठाक आकडे असं आपण ह्या ठिकाणी म्हणू शकतो. आता बघूया की कंपनीचं व्हॅल्युएशन मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करते. सो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जो पी आहे तो 29.8चा पी आहे मित्रांनो. एक मायक्रो कॅप कंपनी आहे. सो 29चा पी एका मायक्रो कॅप कंपनीसाठी किंवा 30चा पी एका मायक्रो कॅप कंपनीसाठी अत्यंत जास्त असतो. म्हणजे हा स्टॉक आहे मित्रांनो खूपच जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे असं तुम्ही म्हणू शकता. बुक व्हॅल्यू 38 रुपये, 43 रुपये करंट प्राइस आहे. आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड आणि रिटर्न ऑन इक्विटी बघा अनुक्रमे 2.96 आणि 3.66 ह्या ठिकाणी आपल्याला दिसतोय. सो इतक्या कमी रिटर्नवरती, इतके जास्त हाय व्हॅल्युएशनवरती हा स्टॉक मित्रांनो काय करतोय, ह्या ठिकाणी ट्रेड करतोय. सो डेफिनेटली ही सुद्धा मित्रांनो एक दुसरी गोष्ट आहे की कमी रिटर्न्स ह्या ठिकाणी कंपनी काय करते, जनरेट करते. डेट टू इक्विटी रेशो मित्रांनो 0.21 आहे, जो अत्यंत कमी आहे. म्हणजे कंपनीवरती डेटचं प्रमाण जास्त नाही आहे. सो व्हॅल्युएशन ठीकठाक आहे, पण जे मित्रांनो पीच्या अनुषंगाने जर तुम्ही बघितलं तर व्हॅल्यू खूप जास्त ह्या ठिकाणी स्टॉकची दिसते. त्यामुळे असे स्टॉक्स मित्रांनो खूप जास्त वोलॅटाईल असतात. त्यामुळे जर लॉंग टर्मच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही ह्या स्टॉककडे बघत असाल तर 43 रुपयाचा स्टॉक आहे म्हणून इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. अशा अनुषंगाने येथे कधीच इन्व्हेस्टमेंट करू नका. तुम्हाला एक चांगला मोठाच लॉस या ठिकाणी होऊ शकतो. तुम्ही खूप जास्त ह्या ठिकाणी ट्रॅप होऊ शकता. सो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड गुड टाइम. थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू.